नमस्कार, मी अनिकेत पेंडसे. जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. भारतीय बँकिंग व्यवस्थेत मोठा आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे, कारण रिझर्व्ह बँकेनं अर्थ मंत्रालयाला इस्लामिक बँकिंग संबंधीचा प्रस्ताव पाठवलाय. पण इस्लामिक बँकिंग म्हणजे काय, काय वेगळेपणा असतो इस्लामिक बँकिंगचा आणि त्याचा बँकांवर आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर, बँकिंग क्षेत्रावर कसा परिणाम होईल, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. म्हणूनच या इस्लामिक बँकिंग विषयी आज आम्ही तुम्हाला सविस्तरपणे माहिती देणार आहोत. व्याजमुक्त बँकिंग म्हणजे इस्लामी बँकिंग. बँकांशी बिनव्याजी कर्जाचा व्यवहार हा इस्लामिक बँकिंगचा गाभा आहे. काय आहे इस्लामिक बँकिंग, सविस्तरपणे जाणून घेऊयात. भारतीय बँकिंग व्यवस्थेत मोठा आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. धार्मिक कारणांमुळे मुख्य आर्थिक प्रवाहातनं बाजूला फेकले गेलेल्यांना संधी देण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक व्याजमुक्त बँकिंग अर्थात इस्लामिक बँकिंगला परवानगी देण्याची शक्यता आहे. पैशाला व्याज द्यायचं नाही आणि घ्यायचंही नाही, या इस्लाम धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे बँकांनी इस्लाम धर्मियांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज देण्याची ही संकल्पना आहे. मुस्लिम समाजातील ठेवीदारांनी बँकेत ठेवी ठेवल्यास त्या ठेवीवर व्याज द्यायचं नाही आणि मुस्लिम समाजातील गरजूंना उद्योग, व्यवसाय आणि इतर कारणांसाठी कर्ज दिल्यास त्या कर्जावर व्याज आकारायचं नाही. अशा पद्धतीनं वंचित घटकांना आर्थिक विकास साधण्याची संधी दिली जाणार आहे. इस्लाममध्ये व्याज देणं आणि घेणं हराम असल्यामुळे त्यांची अवस्था जी आहे ती फार वाईट बनली आहे. कारण बऱ्याचदा आपण बघतो की मुसलमान जसं बांधव जे आहेत त्याच्या बँकेमध्ये फार FD नसतात, म्युच्युअल फंडमध्ये मुसलमान बांधव फार गुंतवणूक करत नाहीत किंवा इन्शुरन्समध्ये पण मुसलमान बांधव फार आघाडीवर नसतात. यामुळे एकंदर काय होतं, व्याज देणं घेणं हे हराम असल्यामुळे त्या लोकांचा प्रॉब्लेम थोडा असा झाला आहे की उत्पन्नाचा एक मार्ग खुंटतो. भारतीय समाजातील काही घटक धार्मिक कारणांमुळे मुख्य प्रवाहात सामील होण्यास कचरतात. बँकिंग व्यवस्थेमध्ये व्याजदर हा महत्त्वाचा घटक असतो, पण धार्मिक पगडा असल्यानं आणि व्याज आधारित बँकिंग असल्यानं त्यांची प्रगती खुंटते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी देशात इस्लामिक बँकिंगला परवानगी मिळू शकते. संपूर्ण देश नोटबंदीनं ढवळून निघाला असताना व्याजमुक्त बँकिंग सेवा पुरवण्यासाठी शर्यतनुसार बँक व्यवहार सुरू करावेत, असा रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव आहे. देशातील बँकांनी आपल्या शाखेत इस्लामिक खिडकी सुरू करावी, असं या प्रस्तावात नमूद करण्यात आलंय. धार्मिक कारणांमुळे वंचित राहिलेल्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी अनेक वर्षांपासून केंद्र आणि रिझर्व्ह बँक इस्लामिक बँकिंग सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील होते. रिझर्व्ह बँकेनं आता अर्थ मंत्रालयाकडे तसा प्रस्ताव पाठवलाय. इस्लामिक वित्तीय गुंतागुंत आणि शर्यत बँकिंग विषयातील आव्हानांचा भारतीय बँकिंगला अनुभव नाही, पण हळूहळू शर्यत बँकिंग सेवेला व्यवहारात रुळवलं जाऊ शकतं, असं RBIनं म्हटलंय. समाज मोठ्या प्रमाणात धंद्यात आहे, पण त्याच वेळेला पतपुरवठा मात्र समाजाला अजिबात होत नाहीये. मग धंदा करायचा कसा? धंदा करायला पतपुरवठा नसेल, धंदा करता येत नसेल, तर मग माणसाची आर्थिक स्थिती सुधारणार कशी? ह्या सगळ्या माध्यमातून इस्लामिक बँकिंग हा एक चांगला त्यावरती तोडगा निघू शकतो. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांना बिनव्याजी कर्जाचा व्यवहार करता येत नाही. यापूर्वी जेव्हा इस्लामिक बँकिंगची चर्चा झाली त्यावेळी भाजपनं विरोध केला होता, पण आता इस्लामिक बँकिंगसाठी रिझर्व्ह बँकेच्या या नियमात बदल होण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. इस्लामिक बँकिंग म्हणजे नेमकं काय असतं हे आपण आता पाहिलं, पण इस्लामिक बँकिंग कशा प्रकारे राबवलं जाऊ शकतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सर्व बँकांमध्ये इस्लामिक विंडो उघडण्याचा हा प्रस्ताव आहे. व्याजमुक्त बँकिंगच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. देशातील 18 कोटी मुस्लिमांना बिनव्याजी कर्ज मिळू शकतं. बिनव्याजी कर्ज देण्यास वित्तीय संस्थांना बंदी असल्यानं यासाठी कायद्यात बदल केला जाऊ शकतो. गरज पडल्यास सरकारला घटना दुरुस्ती विधेयक आणावं लागेल.
सरकारच्या सल्ल्यानं रिझर्व्ह बँक या संदर्भात निर्णय घेऊ शकते. इस्लामिक बँकिंगच्या नियमानुसार मुस्लिमांच्या वित्तीय संस्था उभारल्या जाऊ शकतात. एक्झिम बँकेनं इस्लामिक डेव्हलपमेंट बँक उभारण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज खासगी क्षेत्रात देण्याची तयारी दर्शवली आहे. शरिया कायद्यातील व्याजमुक्त बँकिंग सिस्टीम कशी चालते, कशी आहे, याबाबत आम्ही इस्लामचे अभ्यासक डॉक्टर शेख इक्बाल भिन्ने यांच्याकडून जाणून घेतलंय. सर्वप्रथम ही इस्लामिक बँकिंग सिस्टीम म्हणजे काय आणि त्याचा सध्या तरी इस्लाम धर्मातील किंवा मुस्लिम धर्मियातील लोकांना कसा होतो ते सांगा. इस्लामिक जर तुम्ही व्ह्यू घेतला तर शरियाप्रमाणे सूरे अल बकरा हा कुराण करीममध्ये एक चॅप्टर आहे. त्याच्यामधील 279 नंबरच्या आयतीनुसार इस्लाममध्ये व्याज विरहित किंवा व्याजमुक्त व्याज घेणं किंवा देणं या दोन्ही गोष्टींच्या वरती बंदी केलेली आहे. आणि जो काही करत असेल तर तो सगळ्यात फार मोठं पाप करतोय असं कुराणमध्ये हवाला आहे. त्याच्यामुळं इस्लामिक बँकिंग असं हे नाही आहे, ती व्याजमुक्त व्यवस्था अर्थव्यवस्था इस्लामला मान्य आहे. नंबर 1. नंबर 2 अशी गोष्ट येते की आता व्याजमुक्त म्हणजे कसं करायचं, तर इस्लाममध्ये 3 गोष्टींचा फार महत्त्वाचा एक गोष्ट सांगितली गेली. ती म्हणजे इस्लाम जी आहे अर्थव्यवस्था जी आहे त्या इस्लामिक अर्थव्यवस्थेमध्ये एक तर तुम्हाला चलनाला जे चलन आहे त्याला स्वतःची अशी किंमत असायला हवी. म्हणजे जसं आज डिमॉनिटायझेशन झालं आणि आपले 1000च्या आणि 500च्या नोटा ह्या रद्दी झाल्या. पण इस्लाम असं बिलीव करतं, शरिया असं बिलीव करते, इस्लामिक अर्थव्यवस्था अशी बिलीव करते की ही जे चलन आहे हे 100 वर्षानंतर सुद्धा हे आलं तर त्याला तीच किंमत असली पाहिजे. हां, म्हणजे त्याला किंमत असली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, इस्लामिक अर्थव्यवस्थेमध्ये चलन जे आहे किंवा जे कॅपिटल आहे हे सेंट्रलाइज होता कामा नये. ओके. हां, म्हणजे एका ठिकाणी प्रायव्हेटायझेशन करून पण आपली जी आत्ताची जी बँकिंग व्यवस्था जी आहे याच्यामध्ये चलन बघा हे बँकेकडे जास्तीत जास्त डिपॉझिट कसं होईल हा त्याच्याकडे मूळ उद्देश तो इस्लामला तो मान्य नाही इस्लामिक अर्थव्यवस्थेमध्ये. आणि तिसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे हे जे चलन आहे हे खेळतं राहिलं पाहिजे. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही फिक्स करून म्हणजे आता अनेक लोक आपले असे आहेत की आपलं काही जे भांडवल आहे ते फिक्समध्ये टाकून द्यायचं आणि त्याच्या व्याजावरती आपण हे करायचं. तसं ते इस्लामला मान्य नाही. चलन जे आहे ते खेळतं राहिलं पाहिजे, ते मार्केटमध्ये राहिलं पाहिजे, अशी ही भूमिका इस्लामिक अर्थव्यवस्थेमध्ये आहे. की तुम्ही एखादं कर्ज घेतलं तर ते फक्त तुमचे सर्व्हिस चार्ज म्हणून ते सुरुवातीला एकदाच घेतील, त्यानंतर घेणार नाही. समजा मी एखादं 1 लाख रुपये घेतले आणि मला ते फेडायचे आहेत, तर सुरुवातीला जे काय माझं 8%, 9%, मॅक्सिमम 9.5% पर्यंत ते सर्व्हिस चार्जेस घेतात. ते एकदा घेतल्यानंतर त्यानंतर पुन्हा ते एकदाही तुमच्याकडून पैसे घेत नाहीत. आणि समजा मी नाही फेडू शकलो तर माझा मुलगा त्यानं मी 1 लाख घेतलेत म्हणून 1 लाखच त्यानं फेडायचे असतात. हां सर, एक प्रश्न असा आहे की आत्ताच्या घडीला इतर बँका या शरियाप्रमाणे त्या चालू शकतील असं वाटतंय, कारण तुम्ही सगळ्या व्यवस्थेला चांगले जवळून अनुभवलेले आहात, तुमचा सगळ्याच गोष्टीमध्ये अभ्यास आहे. जर आपण ही सिस्टीम आपल्याकडे आणली तर अनेक लोकांना ह्याचा फायदा होईल. म्हणजे काय आपल्याच्या सध्याच्या बँकिंगच्या सिस्टीमप्रमाणे हा व्याजाच्या ह्याच्यामुळं माणूस मध्ये अगदी कमीत कमी आपण 8-9-10% पासून ते जास्तीत जास्त 20-22% व्याज आपण देत असतो आणि त्याच्यावरती चक्रीवाढ व्याज देत असतो. अशा ह्याच्यामध्ये श्रीमंत असतो तो खूप श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब आहे तो खूप गरीब होत चालला आहे. आणि ह्याच्याशीच रिलेटेड आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. इस्लामिक बँकिंग विषयी मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते शमसुद्दीन तांबोईंना काय वाटतंय ते जाणून घेतलंय आपले प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी. या संदर्भातले सविस्तर तपशील जरी उपलब्ध नसला तरी एक गोष्ट यामध्ये अशी आहे की इस्लामला त्या काळामध्ये सावकारीतून ज्या पद्धतीने एक प्रकारचं शोषण होत होतं, हे शोषणमुक्त समाज व्हावा आणि सावकारशाही दूर व्हावी या दृष्टिकोनातून व्याज घेऊ नये अशा प्रकारचं एक उदात्त विचार मांडण्यात आला होता. पण हा विचार जरी असला तरी आज ज्या मुस्लिम बँका आहेत किंवा जगातल्या ज्या बँका आहेत मुस्लिम बँका आहेत
त्याच्यामधून खरोखरच व्याजमुक्त बँक आहे का, हा एक प्रश्न उभा आहे. याचं कारण असं आहे की माझ्या माहितीनुसार काही मुस्लिम देशांच्यामध्ये उदाहरणार्थ घर बांधणे असेल, गृह बांधणे असेल आणि त्यासाठी देण्यात येणारं जे कर्ज असेल त्यामध्ये सुरुवातीलाच 10 वर्षासाठी समजा जर कर्ज असेल तर त्या कर्जाच्या कॅल्क्युलेशनमध्ये जे काही अमाऊंट सर्व्हिस चार्जेस म्हणून असेल, वेगळे टॅक्स म्हणून असेल, ते इन्क्लूड केलेलं असतं आणि मग त्या 10 वर्षाच्या काळामध्ये ते सुद्धा वसूल केले जातं. कुठल्याही बँकांच्यामध्ये तोटा सहन करून अशा पद्धतीचा नफा लोकांना देण्याची सोय मला वाटत नाही की अस्तित्वात असेल. म्हणजे हाही प्रस्ताव तसा ठरू शकतो. या प्रस्तावाचा तपशील जरी नसला तरी मला असं वाटतं की या बँकांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे कोण आहेत आणि त्याचे लाभार्थी कोण आहेत. सर्व आणि आपण धर्मनिरपेक्ष अशा देशात राहतो आणि धर्मनिरपेक्ष देशांच्यामध्ये एका विशिष्ट धर्माच्या नावाने अशा प्रकारचे बँकेचे व्यवहार व्हावेत का? जर अशा प्रकारे इस्लामिक विंडो किंवा शरीयत बँक सुरू करायचा निर्णय झाला तर भारतीय मुस्लिम समाज जो आहे त्याचा प्रतिसाद नेमका कसा असेल? त्याचा प्रतिसाद मला असं वाटतं एका अर्थाने काही जर मुस्लिमांनी जे श्रीमंत आहेत या लोकांनी या बँकांच्यामध्ये ठेवीच्या स्वरूपामध्ये किंवा वक्फ बोर्ड आहेत त्यांनी आपल्याकडे असणारा जो पैसा आहे किंवा काही जागा विक्रीतून निर्माण झालेला पैसा आहे या ठेवीच्या रूपात ठेवल्या आणि त्यातून काही रक्कम उभी राहिली तर ही रक्कम गोरगरिबांना देता येऊ शकते. पण मला असं वाटतं की विशिष्ट धर्मासाठीच असं न करता भारतीय समाजामध्ये अशी जरी खिडकी एखादी निर्माण झाली तरी भारतातील जे जे कोणी गोरगरीब असेल त्या सर्व विशिष्ट वर्गाला, जो मजदूर आहे, गरीब आहे, गरजू आहे, यांना सर्वांनाच अशा बँकांच्यामधून विना व्याज कर्ज घेण्याची सुविधा असली पाहिजे. ते विशिष्ट धर्मियांच्यासाठी असणं हे मला वाटतं की थोडंसं आमच्या विचारसरणीला विसंगत असं वाटतं. नक्कीच हे होते शमशुद्दीन तांबोळी सर. आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे जगभरामध्ये अनेक मुस्लिम बँका ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत, मात्र त्यांच्याकडनं दिली जाणारी कर्ज जी आहेत त्याच्यामध्ये छुप्या पद्धतीनं व्याज जे आहे ते आधीच घेतलं जातं आणि नंतरच्या काळामध्ये वसुली केली जाते. तोच प्रकार भारतामध्ये होईल का काय, अशा प्रकारची शंका आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह अमोल कबिटकर, जय महाराष्ट्र, पुणे. गेल्या 75 वर्षांहून अधिक काळ पुण्यात मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक आहे. तिकडच्या कर्मचाऱ्यांशी आणि खातेदारांशी इस्लामिक बँकिंग त्यांना काय वाटतं बातचीत केली आपले प्रतिनिधी अमोल कबिटकर यांनी. नेमकं मुस्लिम बांधवांना या संदर्भात काय वाटतं आणि महत्त्वाची बाब म्हणजे आधी ज्या काही मुस्लिम संदर्भात ज्या बँका आहेत त्यांची नेमकी अवस्था काय आहेत आणि तिथल्या खातेदारांना काय वाटतं याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही जे बँकेचे कर्मचारी आहेत आणि काही खातेदार आपल्यासोबत आहेत. तुम्ही कशा प्रकारे बघता या निर्णयाकडे, या प्रस्तावाकडे काय सांगाल? या निर्णयाचं मी स्वागत करतो, कारण आमच्याकडे आमच्या जातीमध्ये बऱ्याचशा लोकांच्याकडे अजून घरं नाही आहेत. तर हाऊसिंग लोन अगर त्यामुळे मिळेल व्याज व्याज विरहित, तर न व्याज घेता अगर हाऊसिंग लोन मिळत असेल आम्हाला तर आमचे लोक ह्याच्यामध्ये फार म्हणजे अगदी उत्साहाने आणि आनंदाने याचं स्वागत करतात. ज्यावेळेस कंपनीची नोंदणी होते म्हणजे संस्थेची नोंदणी झाली ती स्वाभाविकपणे महाराष्ट्र सरकार कायद्यानुसार झालेली असेल. त्यावेळेस काही लोक असे आहेत का ज्यांना व्याज नको असतं मात्र एक अपरिहार्य म्हणून ते घ्यावंच लागतं? नाही, आहेत बरेचसे लोक त्याच्यामध्ये आहेत. ते व्याज घेत नाहीत आणि ते व्याज घेऊन ते आपल्या गोरगरिबांना जे गरजू लोक आहेत त्यांना ते वाटतात, ते त्यांना देतात. ते असे बरेचसे लोक आहेत की व्याज घेत नाहीत ते आणि व्याज देत पण, असे पण लोक फार आहेत. आमचे खातेदार पण बहुतसे असे आहे की ते इंटरेस्ट घेत नाही, इंटरेस्ट लावू पण नका असं सांगतात ते. आमच्या घरा सॉफ्टवेअरमध्ये पण आहे असं तरतूद की आम्ही ते डिलीट करून त्यांना इंटरेस्ट देत पण नाही, तर त्यांना बरं वाटतं ते तसं झालेलं. बरोबर. पण आता जी काही मुस्लिम धर्माची परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती, ती या निमित्तानं सुधारण्याचा प्रयत्न होऊ शकेल का असं तुम्हाला वाटतं? नक्की होऊ शकेल, नक्की होऊ शकेल, ते नक्की होऊ शकेल ते. काही खातेदार आपल्या सोबत आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं? जे प्लॅन तुम्ही केलेलं आहे त्याचं तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि ते तर आम्ही स्वीकारतो आणि ह्याच्यामध्ये अतिशय खूप फायदा होणार आहे मुस्लिम लोकांचा. आणि जो वर्ग बँकेकडे लांब गेलेला आहे तो ह्या योजनेअंतर्गत बँकेमध्ये जास्तीत जास्त येणार आहे मुस्लिम वर्ग. म्हणजे आपल्या भारतीय बँकांमध्ये व्याज मिळतं म्हणून अनेक मुस्लिम समाजाचे बांधव असे आहेत की जे बँकेत खातंच उघडत नाहीत. बरोबर, ते उघडत नाही. त्याच्यामुळं काय होतं की घर घेताना पण व्याज जास्त
त्याच्यामुळं ते मग घर घ्यायचा पण प्रॉब्लेम होतो. ह्या योजनेअंतर्गत काय होणार आहे, भरपूर फायदा होणार आहे. आणि व्याज न भरायची वेळ म्हणल्यावरती जास्तीत जास्त कस्टमर ह्याच्याकडं बँकेकडं आकर्षित होणार आहे. इस्लाम धर्माच्या सूचनेनुसार चालतात त्यांना तर यात खूप फायदा होणार आहे. कारण की काय बरीच लोक अशी आहेत की जे लोनवर किंवा व्याजावर घर घेत नाही, गाडी घेत नाही, त्या लोकांची यात खूप प्रगती होईल. म्हणजे ती लोक जी बिगर व्याजी अगर लोन मिळेल तर त्यामुळे हे बँकेकडे येऊन ते घर घेऊ शकतात, गाडी घेऊ शकतात, इतर ज्या आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकतात. आणि नाईलाज असतो आम्हाला जे आहे नॅशनलाइज बँकेत किंवा जसं सॅलरी अकाउंट आहे वगैरे ह्यासाठी जे कंपनी आम्हाला अकाउंट उघडून देते की या नॅशनलाइज बँकेत, तिथून आम्हाला नाईलाज असतो व्याज येतं. व्याज आल्यानंतर मग ते आम्हाला घेऊन त्याचा हिशोब करून जे आम्ही गोरगरिबांना वाटतो. ही मुस्लिम बँक ही अशी बँक आहे की ज्याला आम्ही सांगितलं, रिक्वेस्ट केली की आम्हाला जे आमचं शेअर होल्डर आहोत आम्ही किंवा बँक खात्यात जी आमची रक्कम आहे त्याला आम्हाला व्याज नको, तर ते परस्पर जे व्याज आहे ते गरिबांना वगैरे किंवा इतरांना आमच्या खात्यात ते ते कायद्याच्या पलीकडचा बाब आहे. असं जर निर्णय आणला तर ते अधिकृत होऊन जाईल. अधिकृत होईल आणि याचा मुस्लिम बांधवांना खूप फायदा होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारी सह अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे. तर मुस्लिम समाजानं इस्लामिक बँकिंगच्या या प्रस्तावाचं स्वागत केलेलं आहे. प्रस्तावित इस्लामिक बँकिंगमुळे मुस्लिम समाज हा मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे. पण याचा भारतीय बँकिंग क्षेत्रावर कसा परिणाम होतो आणि मुख्य म्हणजे भारतीय बँकिंग क्षेत्रात इस्लामिक बँकिंग नेमकं कशा प्रकारे राबवलं जाईल हे आगामी काळात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.